नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी आज आपल्या सर्वांशी शांत राहणे किंवा कमी बोलणे, द पॉवर ऑफ सायलेन्स या बाबतीत आपल्याशी चर्चा करणार आहे. बऱ्याचदा आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी, विशेषतः जुनी मंडळी, आपल्याला बऱ्याच ठिकाणी शांत राहण्याचे किंवा कमी बोलण्याचं आपल्याला सुचवत असतात. परंतु खरंच शांत राहणे किंवा कमी बोलणे हे मानसशास्त्रीय दृष्ट्या चांगलं आहे का, उत्तम आहे का, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. एकीकडे परंपरेतून आपल्याला हे शिकवलं जातं की शांत राहणं गरजेचं आहे, कमी बोलणं गरजेचं आहे किंवा मोजकं बोलणं गरजेचं आहे. अशा बाबतीत आपल्याला सूचना मिळतात. त्या बाबतीत मानसशास्त्र काय सांगतो ते सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. शांततेमुळे किंवा कमी बोलण्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात का, ते सुद्धा आपण समजून घेऊयात. पहिलं जे सर्वात महत्त्वाचं सायंटिफिक रिझन आहे कमी बोलण्याचं, ते आहे की आपल्या मानसिक ऊर्जेची बचत होते. जशी आपली शारीरिक ऊर्जा असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काम केल्यानंतर साहजिकपणे आपण संध्याकाळी शारीरिकरित्या थकतो. त्याच पद्धतीने अति बोलणारा व्यक्ती, अति बडबड करणारा व्यक्ती, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रिॲक्ट होणारा व्यक्ती हा मानसिकरित्या ऊर्जाशील राहू शकत नाही. अवाजवी बोलण्याने त्या व्यक्तीची मानसिक ऊर्जा खर्च होते आणि शांत राहिल्याने ती ऊर्जा वाचते. ह्या ऊर्जेचा उपयोग तो त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी करू शकतो. परंतु मानसिकरित्या ती जर ऊर्जा आपण सतत बोलताना किंवा अवाजवी बोलताना घालवली तर त्या ऊर्जेपासून आपण नवीन निर्मिती काही करू शकत नाही. दुसरं एक महत्त्वाचं जे कारण आहे कमी बोलण्यासाठी, जे आपल्याला प्रवृत्त करतं किंवा करायला पाहिजे, ते आहे की मेंदूला विश्रांती मिळते. सातत्याने ताणतणावाच्या सिच्युएशनमध्ये आपण हल्ली सर्व माणसं राहत असल्यामुळे कॉर्टिसॉल नावाचा जो तणाव वाढवणारा हार्मोन्स आहे तो आपल्या शरीरामध्ये सातत्याने वाढत राहतो. पण कमी बोलण्यामुळे किंवा शांत राहिल्यामुळे निर्माण झालेला कॉर्टिसॉल शांत व्हायला, संत व्हायला मदत होते. त्यामुळे जो व्यक्ती आपल्या कामाच्या दैनंदिन जीवनामध्ये मोजकंच बोलत असेल, महत्त्वाचं बोलत असेल आणि अधिक वेळ तो शांत राहत असेल तर त्याच्या मेंदूला एक स्वाभाविकपणे विश्रांती मिळत राहते आणि त्याचा फायदा त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर व्हायला फायदा होतो. तिसरा एक महत्त्वाचा घटक आहे की कमी बोलण्यामुळे आपण आत्मनिरीक्षण करू शकतो. बऱ्याचदा आयुष्यामध्ये आपण दुसरे कसे बोलतात, दुसरे कसे वागतात, दुसऱ्यांचे हावभाव कसे आहेत आणि त्यावरून त्या व्यक्तीचं विश्लेषण करीत असतो. परंतु कमी बोलत असताना आपण स्वतःच्या विचारांचं विश्लेषण आपल्याला करता येतं. माझ्या मनामध्ये या वेळी काय भावना निर्माण झाली, ती खरंच गरजेची आहे का, ती संयुक्तिक आहे का, ती काळाच्या कसोटीला पकडून आहे का, ती उपयुक्त आहे का, अशा पद्धतीचं आत्मविश्लेषण करण्याची क्षमता आपण जेव्हा शांत राहते तेव्हा आपल्याला ती मिळते. त्यामुळे त्या संधीचं फायदा आपल्याला स्वतःच्याच विचारांचं विश्लेषण करण्यासाठी करता येऊ शकतं. अजून एक फायदा होतो शांत राहिल्यामुळे की निरीक्षण शक्ती. व्यक्ती शांत राहून भोवतालच्या गोष्टीचं अचूक निरीक्षण करू शकतो. आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती चालली, कशा पद्धतीचे लोक आहेत, कशा पद्धतीची ती परिस्थिती आहेत आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे, त्यासाठी आवश्यक असणारं निरीक्षण करण्याची क्षमता जेव्हा तुम्ही कमी बोलत असता तेव्हाच तुम्हाला मिळत असते. अजून एक महत्त्वाचा फायदा होतो कमी बोलण्यामुळे, ते आहे की भावनिक नियंत्रण. रागाच्या भरात आपण बऱ्याचदा चुकीचे शब्द बोलतो, भावनावर ताबा मिळवणं बऱ्याचदा आपल्याला कठीण जातं आणि मग त्यामुळे त्या भावनाच्या ओघामध्ये आपण चुकीच्या रिॲक्शन्स किंवा चुकीच्या शब्दांचा प्रयोग करतो.
त्यामुळे बरेच नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण जर कमी बोलण्याचा निर्धार करत असू, महत्त्वाचं बोलण्याचा निर्धार करत असू, तर आपल्याला आपल्या भावनिक नियंत्रणावर पकड घेण्याची एक चांगली संधी मिळत असते. कमी बोलण्यामुळे अजून एक फायदा होतो, तो आहे की आपल्या एकंदरीतच मानसिक विचारांमधला गोंधळ कमी होऊन आपल्या एकाग्रतेमध्ये वाढ होते. आपल्याला कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करणं सोपी जातं. त्यामुळे असंख्य विचार आणि त्या विचारांवर बडबड करण्यामध्ये आपली एकाग्रता खरं तर भंग होत असते. आता आपण काही उदाहरणं घेऊयात आणि समजून घेऊयात की याचा प्रॅक्टिकल जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल. मीटिंगमध्ये वादविवाद सुरू असताना शांत राहणारा व्यक्ती इतरांचे मुद्दे व्यवस्थित समजून घेतो आणि शेवटी मोजकेच पण प्रभावी उत्तर देतो. अशा वेळेस ऑफिसमध्ये किंवा मीटिंगच्या त्या दरम्यान त्या व्यक्तीकडे बघण्याचा आदर सर्वांचा वाढतो. दुसरे एक उदाहरण घेऊयात. कौटुंबिक भांडण आहेत. जोडीदारांसोबत वाद होत असताना एकाने शांत राहिल्यास ते भांडण वाढत नाही, त्यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. तिसरे एक उदाहरण घेऊयात की कठीण प्रसंगामध्ये निर्णय घ्यायचा असेल तर अशा वेळेस माणूस गोंधळून न जाता जर शांत राहिला तर मेंदूला विचार करायला वेळ मिळतो व योग्य मार्गाकडे त्याची वाटचाल सुरू होते. आणि सर्वात महत्त्वाचं, शांत राहिल्यामुळे आपण गुड लिस्नर, चांगले श्रोता बनतो. मित्र किंवा जवळची व्यक्ती दुःखात असताना, त्रासात असताना त्यांना आपण जास्त बोलण्याची संधी देतो. त्यामुळे ते शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनासुद्धा मोठा मानसिक आधार मिळतो आणि त्यांनासुद्धा आपलं मन हलकं करण्याची संधी मिळते. एकंदरीतच कमी बोलणं किंवा शांत राहणं याचा अर्थ आपली भूमिका न मांडणं असा होत नाही. जेव्हा जेव्हा गरजेचं असेल तेव्हा तेव्हा कार्यालयीन जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आपण आपली भूमिका मांडणं हे महत्त्वाचंच असतं आणि ती मांडायलाच हवी. परंतु अवाजवी, विनाकारण, गरज नसताना जे बोलतो त्यामधून फक्त आणि फक्त आपलं नुकसानच होतं आणि ते टाळता येणं ही मानसशास्त्रीयरित्या अतिशय महत्त्वाची गरज आज उत्पन्न होताना दिसते. तर शांत राहणे, कमी बोलणे याचा अर्थ असा नाही आहे की ज्या ठिकाणी आपलं मत मांडायचं आहे, ज्या ठिकाणी आपली भूमिका मांडायची आहे, त्या ठिकाणी शांत राहणे, त्या ठिकाणी गप्प राहणे. त्या ठिकाणीसुद्धा बोलणं गरजेचं आहे, परंतु त्यासाठी योग्य शब्दांची निवड, योग्य वेळेची निवड आणि योग्य परिस्थितीची निवड हे सर्व लक्षात घेऊन आपलं बोलणं अधिक संयुक्तिक व अतिशय मोजके प्रमाणे असेल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला ही क्लिप कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल. होय का मारो.